आपल्यासोबत आहे माजीवाडा गावातील विजय पाटील सर. त्या शिवाजी महाराज हे राज्याचं आराध्य दैवत आहे, पण त्यांचा जो विचार आहे, जो सामाजिक कार्य आहे ते आजही जनमानसामध्ये आहे आणि ते पोचवण्याचा त्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे. पावनखिंड या आदिलशहाच्या अफाट सैन्याला त्यांनी नामोहरण करून बाजीप्रभू देशपांडेंनी जे आपली वीर मरण पत्करलं, त्या संदर्भामध्ये आपण विजय पाटील आणि कुटुंबियाशी आज गणपती स्थापनेच्या वेळेस विचार घ्या. सर या जवळ. पावनखिंड ही जो देखावा आपण केलेला आहे त्याची संकल्पना कशी सुरू? सर्वात प्रथम गणेशोत्सव सर्वांना शुभेच्छा. ॲक्च्युली कसं झालं की सध्या होणारे काही इन्सिडेंट म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं वगैरे आणि सध्या सोशल मीडियावरती न्यू जनरेशनचं असणं कितपत योग्य आहे मला कधी कधी खटायचं. म्हटलं मग आपण असं काहीतरी डेकोरेशनमध्ये बनूया ज्याच्यामध्ये आपण न्यू जनरेशनला काहीतरी असं म्हणजे उपदेश देऊ शकू, काहीतरी संदेश देऊ शकू की आपला इतिहास जागवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. महाराज हे असं एक माझे चरित्र आहे की जे आपण दरवर्षी जरी देखावलं तर तो कमीच पडेल. मग यावर्षी आपण असं काहीतरी बनवावं की महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी एक्झॅक्टली इतिहासामध्ये काय केलं त्यातलं एक चॅप्टर म्हणजे पावनखिंड, ज्याचा आपण मूवी पण बघितलेला आहे. पण आम्ही चित्ररूप देखाव्याने आणि ऑडिओ क्लिपद्वारे मुलांना एक माहिती देतो की खरंच पावनखिंडमध्ये काय घडलं, शिवाकाशीत कोण होता, त्याने कसं आत्मबलिदान केलं. आणि ॲक्च्युली आम्ही बघितलं की ज्यावेळी आम्ही ऑडिओ क्लिप चालू करतो त्यावेळी मोठमोठ्या लोकांना पण गहिवरून येतं की खरंच महाराजांनी त्यावेळी हे केलं. आणि जेव्हा आम्ही बघितलं की पन्हाळा टू विशाळगड हा जो आत्ताचा ट्रेल आहे तो एवढा अवघड आहे, त्यावेळी महाराज 600 मावळ्यांचं गेले आणि 300 मावळ्यांनी घोडखिंड लढवली. हे अतिशय म्हणजे आत्तावर माझ्या अंगावरती रक्तरंजित आणि चित्तधारा ही घटना होती. म्हटलं चला आपण असं एक देखावा करूया आणि मुलांना याची माहिती देऊया की ज्याद्वारे हे आपला जो इतिहास आहे या पुढे कॅरी फॉरवर्ड व्हावा. कारण की आत्ताच्या जर तुम्ही पुस्तकात बघितलं तर महाराजांचा इतिहास हा पानभर पण नाही. अतिशय म्हणजे वाईट वाटतं की असा मोठा राजा महाराष्ट्रात होऊन गेला, ज्याचं मी स्वतःहून श्रीशैलचं मंदिर बघितलेलं आहे, स्फूर्ती केंद्र. आणि आपल्या ज्या राज्यात त्या राजाचा जन्म झाला त्या राज्यात त्याचं काहीच नाही. जयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. त्यांच्या ज्या अनुषंगाने त्यांचे जे राज्य करण्याची पद्धतीने बाबासाहेबांनी त्यांच्यावर राज्यघटना त्याच्यातच निर्माण केली असं म्हटलं जातं. हा जो देखावा आपल्याला करावा लागला, किती काळ लागला? साधारणपणे 15 दिवसात आम्ही हा देखावा केला. माझ्याबरोबर आमच्या बिल्डिंगीतले संतोष भांडे आणि प्रसाद जाधव असे मित्र पण होते. त्या दोघांनी यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं. ज्यावेळी त्यांना सांगितलं की आपण शिवाजी महाराजांचा देखावा उभारतोय त्यांनी उत्सुकपणे रात्रीचे वगैरे बसून आम्ही हा देखावा उभारला. बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण जरी असले तरी शिवाजी महाराजांचे कट्टर योद्धा होते. त्याचंही हे एक प्रतीक आहे आणि त्याच्यातनं कुठल्याही जाती धर्माचा तुम्ही न ठेवता ती प्रतिकृती तयार केली. हे जे करताना तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ केलं असं म्हटलं जातं. आता तुम्ही जे म्हटला जसे बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होते ते शिवाकाशी ते नावी होते. आणि तुम्ही जे म्हटला ते अतिशय 100% खरं आहे की महाराजांनी कधी जातीवाद केला नाही. आणि याचं ज्वलंत उदाहरण आहे शिवाकाशी बाजीप्रभू देशपांडे अपोजिट म्हणजे किती कास्टमध्ये फरक होता महाराजांनी. आजच्या घडीला बघितलं तर राजकारण एवढा जातीवाद करतायत ना कधी कधी वाईट वाटतं की महाराजांनी सुरत लुटली की आक्रमण केलं याच्यामध्ये एवढा मोठं राजकारण झालंय ना की वाईट वाटतं की महाराजांना तुम्ही राजकारणात का खेचताय. तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि महाराजांना खेचणं काहीच वाटतं. आता टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे कसं की आता जे आम्ही काही किल्ले बनवले ते आम्ही भाजीवाल्यांकडनं वगैरे त्यांचे जे फुटण्याच्या प्लेट्स आहेत ते वापरून केले. पूर्णपणे कागद वापरलेला आहे. इकडे मावळे जे आहेत आम्ही पुट्यावरती पेपराच्या फिल्टर करून चिकटवलेले आहेत. मूर्ती पण आमची कम्प्लिटली शाडूची आहे, त्याच्यामध्ये कुठे पण पीओपीचा हे नाही आहे. आणि बाकीचं सगळं पूर्णपणे एन्व्हायरमेंट. गणपती आता बाबा पण बसले. किती वर्षापासून आपल्याकडे प्रतिष्ठापना होती? ही 5 वर्षापासून आत्ता आमचं 5वं वर्ष चालू आहे यावर्षी. म्हणजे मुलींना खूप होतं की आपण गणपती घरात आणावा. मग घरात आणल्यावरती काहीतरी बाबा आपण चांगलं डेकोरेशन करूया म्हणून दरवर्षी आम्ही काही ना काही चांगलं उभारण्याचा प्रयत्न करतो. मग 5 वर्ष झाली आता. गणपती बाप्पा सगळ्यांना चांगली बुद्धी दो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही रयतेचं राज्य हे स्वप्न होते तेही अंमलात पुढे यावं याकरिता आपण काय आग्रह करणार, गाराणं घालणार असं? गाराणापेक्षा मी असं म्हणेन की टिळकांनी जेव्हा शिवजयंती उत्सव आणि आपला गणेशोत्सव चालू केला त्यावेळी मला असं वाटतं की काही वर्षापूर्वी लोक घरी डेकोरेशन बनवायचे स्वतः आणि मग ते गणपतीला लावायचे. पण आत्ता जे बघतो आपण बाजारात जा 1000 रुपयाचं थर्माकोलचं डेकोरेशन गणपतीला पण मला असं वाटतं की
लोकांनी स्वतःहून घरी डेकोरेशन बनवले पाहिजे. आमच्या शेजारी पण काही लोकांनी स्वतः डेकोरेशन बनवले, स्वतः मेहनत घेतली. कारण त्या मेहनतीमध्ये जे आपल्याला सुख मिळतं ना, ते लोकांनी स्वतःहून मला असं वाटतं त्यांनी अनुभवलं पाहिजे की डेकोरेशन घरी बनवा, छोटं बनवा पण घरी बनवा, बाहेरचं विकत घेऊ नका. आणि गणपती आपल्या घरी वर्षातून एकदा येतो, ॲटलिस्ट ते डेकोरेशन तरी तुम्ही स्वतः मेहनतीने बनवा, थोडाच एक आनंद मिळतो. हेच आम्हाला एक सांगायचं. धन्यवाद. अजून काय बोलायचं नाही ना? थँक्यू. जेवा नको.